तर हे ब्रेड क्रंच ऑमलेट माझा मुलगा कुठेतरी बघा पुण्यात खाऊन आलेला आणि त्या ऑमलेटचा चांगला त्यानं फोटो बिटो पण काढून आणलेला. मला म्हणायला लागला याच्यातला जो ब्रेड आहे की नाही त्याचा क्रंचीपणा बघ खूप मस्त लागतोय, तू एकदा खाऊन तर बघ. आता म्हटलं एवढी तारीफ करतो याची तर करून बघावं. तर त्याच्यासाठी बघा मिल्क ब्रेड घ्यायचा आहे. मिल्क ब्रेडची चव याच्यातली मस्त लागते. तर ब्रेडचे पहिल्यांदा बघा काट काढायचे आणि त्याचे असे तुकडे करायचे. तर इथं मी 3 अंडी फोडून घेतलेत. त्याच्यात फक्त आपल्याला बघा चवीपुरतं मीठ घालायचं आहे आणि चांगलं हे फेटून घ्यायचं आहे. आता पॅनमध्ये तेल घालायचं. आपण नेहमी जशी अंड्याची पोळी करतो की नाही तशी फक्त पोळी करायची आहे आणि मग त्याच्यावर बघा आपण केलेले हे ब्रेडचे तुकडे आहेत की नाही सगळीकडे चांगले असे पसरून घ्यायचे, भरपूर असे पसरवायचे आहेत आणि पोळीवर चांगले असे ते दाबून घ्यायचे. आता पोळीच्या कडा जरा सुटल्या की नाही की त्या ताटलीत एका बाजूला काढायचं. पुन्हा पॅनमध्ये बघा भरपूर बटर नाहीतर मग तूप घालायचं आहे. आता त्याच्यावर ऑमलेट असं पलटी करायचं आणि त्याच्यावर सॉस असा पसरून घ्यायचा आहे. एका बाजूला कांद्याचे स्लायसेस ठेवायचे, त्याच्यावर मग टोमॅटोचे स्लायसेस आणि त्याच्यावर उकडलेल्या अंड्याचे स्लायसेस ठेवायचे. वरून चीज किसायचं, ऑरिगॅनो चिली फ्लेक्स टाकायचं आणि मग फोल्ड करायचं आहे. ब्रेड असा बघा क्रंची झाला पाहिजे, चव मग याची मस्त लागते. आता घरी बनवायला हे इतकं सोपं आहे बघा. आणि हे पोरगं याला 100 रुपये देऊन आले. तर ऑडी निरपचा पेपर मी घेतला आणि त्यावर हे ब्रेड क्रंच ऑमलेट काढले. एक जरी हे खाल्लं की नाही की पोटेनं गरगरीत भरते. नक्की करून बघा आणि सबस्क्राईब पण करा बरं का.